आणि या वरच्या याच्यावर स्प्रे करायचं आहे बघा. नितेश पाटील सर चला भरड मॅडम एक मिनिट. उद्घाटनही वेगळ्या पद्धतीने होतंय. काय होतंय बघा आता. बघा आता भारतला बघा जसं नाव आहे तशीच जादू झालेली आहे. कोरा कागद होता आणि तिथे आजचा प्रोग्राम कोणता आहे तेही तुम्हाला तिथे दिसत आहे. वेलकम अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञानचे जादूचे प्रयोग असं आपल्या प्रोग्रामचं नाव आहे. त्याची पण एक प्रकारची जादू झाली. आता ही जादू कशी झाली असेल, कशी झाली असेल दृष्ट काढण्याचं. आपल्या शाळेवर काही बाधा झाली असेल, कारण आपल्या शाळेमध्ये शेकडो लोक येत असतात. सगळे चांगले असतात असं नाही. काहींचं असं असतं की चांगल्या गोष्टी कशा वाईट घडतील याचा विचार करत असतं. म्हणून बेटा एक मिनिट इकडे नारळ. म्हणून आपण काय करणार आहोत, आज हे नारळ फोडणार आहोत. म्हणजे आपल्या शाळेला कोणाची दृष्ट लागली असेल, काही वाईट जर कोणी विचार केला असेल तर तो विचार आज निघून जाणार आहोत. मग हे नारळ फिरवण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, शाळेवर नारळ जे ते उतरावं लागेल. घे बेटा एक चक्कर मार असा गोल राऊंड. बघा आपल्या वरती नारळ घेऊन आपल्या शाळेला कोणती नजर लागली असेल, कोणी काही वाईट परिणाम सोसला असेल, कोणी काही करणी केली असेल, ती सगळी करणी निघून जाईल. ते नारळाच्या रूपात निघून जाईल. बघा तो विद्यार्थी पूर्ण शाळेवर काय करतोय, चक्कर मारतोय. चला ये इकडं. आता त्या भाऊच्या डोक्याला लावले जा. करणी केलं नसेल तर नारळामध्ये काहीच निघणार नाही. पण कोणी करणी केली असेल, काही केलं असेल तर नारळामध्ये काहीतरी त्याचा परिणाम दिसणार आहे. फोड सगळ्यांच्या समोर फोड. फोड फोड दाखव. बघा नारळ फोडलो आणि नारळामध्ये काय निघालं बघा. उडीद करदोडा टाचणी निघालेले ना. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या शाळेला कोणाची तरी नजर लागलेली होती, ती आता ती निघाली. म्हणजेच काय होईल, सर्व विद्यार्थी आता व्यवस्थित अभ्यास करतील. बघा काय निघालंय, काळे दोरे, लाल दोरे, टाचण्या, त्याबरोबर उडीद सुद्धा निघालेले आहेत. बघा म्हणजेच काय, तर आपल्या शाळेला कोणाची नजर लागली असेल तर ती नजर आता निघालेली आहे. म्हणजे आपला पहिला प्रयोग झालेला आहे. आता याचं मागचं कारण शोधूया. सांगता येईल बस. याच्या मागचं कारण, नारळाला 3 डोळे असतात. नारळाला 3 डोळे असतात. त्यापैकी 2 जे डोळे असतात ते टणक असतात आणि एक डोळा जो असतो तो कसा असतो, नाजूक असतो. आपण काय केलं, जो नाजूक डोळा होता तो फोडला, त्याच्यामधून पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये काळे दोरे, लाल दोरे, उडीद, टाचण्या हे सर्व टाकलं आणि ते जे डोळा आहे तो पुन्हा कणकेने, बघा इथं कणिक दिसते तुम्हाला, या कणकेने काय केलं होतं, त्याला आपण बुजून टाकला होता आणि पुन्हा ती शेंडी जी होती ती डिंकाने चिपकून दिली होती. म्हणजे नारळ आपल्याला जसं तसं दिसत होतं. कोणी काय केलं आपल्याला माहित नाही. मग बोंधू बाबा असेच करतात. जे असतात ते नारळ काय करतात, आपल्याकडून घेतात, ते सोलतात आणि आपल्याला बोलण्यामध्ये गुंतवतात. त्यांचा एक माणूस जातो, सगळं त्यामध्ये काय असेल ते टाकून देतो. काळे दोरे असतील किंवा मणी असतील, वेगवेगळ्या गोष्टी टाकतात आणि ते नारळ आपल्याला घेतात की आता तुमच्या अंगावर उतरवा आणि फोडा. आणि आपण काय म्हणतो, बापरे कशी जादू झाली. ती जादू नसते, ती हात चलाकी असते. ती जादू नसते, हात चलाकी नसते. आता असेच काही प्रयोग काय सांगतात
तुमच्या अंगात भूत आहे का नाही आहे ते आपल्या घरात येतात, ते सांगतात तुमच्या अंगात भूत आहे ते मला दिसतंय, तुम्ही रात्री झोपत नाही, तुम्ही जेवण करत नाही व्यवस्थित, असं तर सांगता. मग त्याच्या मागे त्यांनी कागद आणलेला असतो. तो कागद आपल्याला प्लेन दिसतो पण प्लेन नसतो तो, त्याच्यावर मेणबत्ती असते ना, मेणबत्तीने चित्र काढलेलं असतं भूताचं. आणि मग तेव्हा तिथं धावतात ते की मग ते पेटवलं की ते मेणबत्तीला लागतं म्हणून मग ते तिथं भूत उमटतं. तेच शास्त्रीय कारण. हे मांत्रिक बाबा कोणाचं भविष्य सांगायचं असेल नसेल त्याचं काम हे करतात. हे आहेत या विद्यार्थिनीचे पालक, हे आहेत या विद्यार्थिनीचे पालक. आणि या विद्यार्थिनीची समस्या एक आहे की बाबा माझी मुलगी नेहमी परीक्षेत अपयशी होते, काय करावं. आता बाबा काय करतात, कौल लावतात, कौल देवीला कौल लावतात की देवी माता यांचं काम होईल की नाही ते सांगा, आणि जर यांचं काम तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे ना यांच्याकडून ते पण सांगा. असा काय करतात ते कौल लावतात. जर कागदावर कुंकू टाकून जर कागद कोराच राहिला याचा अर्थ यांचं काम होणार नाही. पण जर कागदावर काहीतरी उमटलं, देवीची इच्छा उमटली की देवीला काय पाहिजे हे जर समजलं तर मग समजायचं की यांचं काम होणार आहे, देवीला अगोदर ती वस्तू द्यावी लागेल. त्याचं एक्सप्रेशन करते ती. पालक सांगताय की माझ्या मुलीचं अपयश येते परीक्षेमध्ये, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? हे कागद घे, देवीचा यांचं काम सपोज का नाही ते तुम्ही सांगून द्या. मंत्रमित्र म्हणूनच्या म्हणणं कोणते म्हणणं शाकाला का बुंबू. आता देवी माता सांगतील की याच्यावर होणार आहे का नाही, तुमचं काम होणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय, या कागद घ्यायचा आणि हा कुंकू घ्यायचा आहे, त्या कागदावर पसरायचंय. देवी माताची काही इच्छा असेल की नाही ते लगेच समजेल. बघा अजून कुंकू होता कोणाकडे तरी, हा ना कुंकू कोणाकडे, हा ना लवकर येऊ द्या. बघा देवी माताची खरीच इच्छा आहे किंवा नाही हे लगेच तुम्हाला समजेल इथं. बापरे तुझ्याकडे कर बेटा, तो कोणता आहे आपला, तो पण आहे टाक टाक याच्या कागदावर. आता एकतर पालक एकतर मुलगी, बस बेटा बस बस, कोणीतरी एक जण तिला पसरवा, पूर्ण कागदावर ते कुंकू पसरवा, हळूहळू हा पसरवा, पूर्ण पसरवा कागदावर, पूर्ण पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत. वरती पण घे थोडं, वरतून वरतून या कागदाच्या टोकापासून घे, हा वरती पसरव पूर्ण. हे इथं पण पसरव, पसरव इकडे, इकडे येऊ दे, इकडे येऊ दे, हा खाली जाऊ दे, आता खाली इथपर्यंत येऊ दे, हा पूर्ण पसरव, इकडे पसरव आता, हा आणि का इथला बाकीचा कुंकू इथे टाकून दे. बघा देवीची इच्छा कागदावर प्रकट झालेली आहे, याचा अर्थ यांचं काम होणार आहे. पण देवीची इच्छा काय, देवीची इच्छा काय कागदावर प्रकट झालेली आहे. बघा देवीची इच्छा आहे, देवीची इच्छा आहे 2 पायांचा पाहिजे, पाहिजे, 2 पायांचा पाहिजे. म्हणजेच काय, देवीला कोंबडू पाहिजे. काय पाहिजे, कोंबडू पाहिजे. जर तुम्ही कोंबडा देशाल तर देवी काय करेल, काम करेल, नाहीतर देवी काम करणार नाही. म्हणजे देवीची इच्छा सुद्धा कागदावर प्रकट झालेली आहे. आणि जेव्हा हे देवीला कोंबडा वाहतील तेव्हाच काय होईल, तिचं जे परीक्षेत अपयश आहे ते दूर होईल आणि तिला यश प्राप्त होईल. होतं का असं, होतं. मग काय घडतंय नेमकं, हे अंधश्रद्धा. काय घडते, या कागदावर मेणबत्तीने अगोदरच 2 पायांचा पाहिजे
असं लिहिलेलं होतं. कुंकू त्यावर पसरल्या गेल्यामुळे त्या मेणबत्तीला तो कुंकू चिपकला आणि देवीची इच्छा प्रकट झाली. पण खरंच देवीची इच्छा काय आहे तुम्हाला बघायचं आहे का? खरंच देवीची इच्छा काय बघायचं आहे का? बर, मग आपले नितेश पाटील, खरंच देवीची इच्छा काय? हे खालचे जे 2 कागद लावले एका खाली एक, तिच्यावर बघा जादुई मंत्र, जादुई पाणी. एक मिनिट, हे पाणी आणलेलं आहे आपण गंगा नदीचं, पवित्र असं पाणी आहे. कसं आहे? पवित्र पाणी आहे. हे जादुई पाणी आपण या कागदावर टाकू आणि खरंच देवीची इच्छा काय तुमच्या बाबत ते बघू. पहिली इच्छा आहे तुम्ही खूप अभ्यास करा. दुसरी इच्छा आहे मोबाईलचा वापर कमी करा. तिसरी इच्छा आहे मोठ्यांची आज्ञा पाळा. आपले व आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा. आणि चौथी इच्छा आहे गुणवंत व्हा, यशवंत व्हा आणि चांगले नागरिक बना. ही देवमाताची इच्छा आहे. देवमाताची इच्छा ही नाही 2 पायांचा पाहिजे. देवमाताची खरी इच्छा ही आहे की तुम्ही खूप अभ्यास करा, मोबाईलचा वापर कमी करा, मोठ्यांची आज्ञा पाळा, आई वडिलांचं आपलं नाव मोठं करा, गुणवंत व्हा, यशवंत व्हा आणि भारताचे चांगले नागरिक बना. ही खरी इच्छा आहे. ही इच्छा तुम्हाला कोणीच सांगत नाही. बंधू भावा तुम्हाला ही इच्छा सांगणार नाही. देवीने बघा तुमच्यासाठी खास प्रकट करून दिलेली इच्छा आहे. सरस्वती माता शेजारी यज्ञ पेटवताय, पण यज्ञ पेटवायला माचीस लागते, आगपेटी लागते. हे बिना माचीस आणि बिना आगपेटीचा यज्ञ पेटवणार आहे. फिरायला गेले होते. कुठं? हिमालयामध्ये फिरायला गेले होते. हिमालयामध्ये कपिला गाय असते, माहिती का? कपिला गाय कशी असते ती? कपिला गाय ती पूर्ण काळी असते. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्च, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्च, टकलेश्वर महाराज की जय. बघा आता भूत उतरा. खुशालचं भूत उतरतंय. तुमचं कोणाचं उतरायचंय का रे? काय करणार भूत उतरवतोय ना. भूत भूत खुशालचं भूत खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्याकरता ती मेणबत्ती पण विझून जाते. खुशालचं भूत उतर. खुशालला भूत मुक्त कर. भूत मुक्त झाल्यानंतर खुशाल अभ्यासाला लागेल आणि खूप खूप अभ्यास करेल. बरोबर आहे ना खुशाल? चांगली बुद्धी दे. बघा आता खुशालचं भूत पण अगदी त्याच्या सारखंच होतं. बघा हो म्हटलेलं आहे बस बेटा. बघा दाखवा उलट. बघा खुशालचं भूत खुशाल सारखं. खुशालचं भूत खुशाल सारखं, अगदी खुशाल सारखं भूत आहे. बापरे, ते आपल्या मनाला वाश करतात, आपल्या मनामध्ये भीतीच निर्माण करतात, आपल्या मृत्यूचं भय दाखवतात, आपल्या अपयशाचं भय दाखवतात आणि ते भय दाखवून ते वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या हातचलाकी करतात आणि त्या हातचलाकीला आपण घाबरतो. बघा असाच एक प्रयोग आहे. हा तांदूळ आहे आणि या तांदूळामध्ये काय करतोय तो? सुरी आहे. ती सुरी तिच्यामध्ये तो टाकणार आहे आणि एक आता बघा आता सुरी टाकलेली आहे. आता तांब्या उचलतोय, तो उचलला जातोय का? आता एक वेळ अशी येईल की ही सुरी हात वरती घेतल्यावर तांब्याही वरती येईल. बघा बस करतो ना. बघा काय झालं? काय झालं? सुरुवातीला जर आपण तांबा उचलण्याचा प्रयत्न केला, झाला का? नाही. पण त्याने 2-4 वेळा असं टोकलं. टोकल्यानंतर काय झालं? त्या तांदूळामध्ये जे हवेचा गॅप होता तो गॅप निघून गेला आणि तांदूळ एकमेकांना इतक्या जवळ चिपकले की तो चिपकल्यामुळे तो जो तांब्या आहे तो तांब्या सुद्धा त्या तांदूळाबरोबर काय आला आहे? वर आलेला आहे. त्या सुरीबरोबर तो वर आलेला आहे असं दिसून येतं. म्हणजे
यामध्ये असं घडतं की तो पूर्ण हवेचा गॅप आहे तो निघून जातो आणि सूर्य सांग कारण हे बा आपण घरी एखाद्या डब्यामध्ये जर चहा पावडर किंवा साखर मावत नसली तर आपण त्याला हलवतो ठोकतो, बरोबर? तेच कारण आहे, त्याच्या मागे तेच करता येते. त्याच्यामधला जो गॅप आहे तो कमी करताय. अरे फक्त फेरी मार असं नको, फक्त फेरी मार गोल. असा लिंबू घ्या, दाखवा असा लिंबू. बघा आता पुढचा प्रयोग आहे. आपल्याला झालेली दृष्ट, आपल्यावर झालेली करणी, बरोबर आहे ना, ती काढायची आहे. मग हे बंधू बाबा काय सांगतात की तुम्हाला जर करणी झाली असेल, तुम्हाला जर बाधा झाली असेल, भूत बाधा झाली असेल तर काय होईल? या लिंबू मधून रक्त बाहेर पडेल. आता बघा साधा लिंबू आहे, साधा लिंबू आहे, दिसतोय की नाही? आता हा कापल्यानंतर काय घडतं ते बघा. तूच काप बेटा, तुझ्या हातात तू पण काप रे. बघा या लिंबू मध्ये काय काय लाल लाल दिसतंय. तू रस काढ त्याचा लिंबूचा. हे बघा लिंबूचा रस बघा काय झालं बघा. थांब थांब एकाच्या मध्ये गेला. कोण आहे तुला बैल हे पप्पा, आपलं विशाल महाजन सरांच्या डोक्यावरून तो निंबू फिरवलेला होता, त्यांच्यावरती करणी केलेली होती. हे बघा लिंबू मधला रस म्हणजे खूप मोठी करणी केलेली होती. रक्त निघालेलं आहे, बरोबर आहे ना? रक्त निघालेलं आहे, त्याचं कारण सांगते ती बघा, त्याचं शास्त्रीय कारण सांगते. आपल्या गलीत किंवा आपल्या गावात भोंडू बाबा येत राहतात. तर मग ते आपल्या घरी पण येत असतात. मग आपल्या घरी आले मग ते सांगतात तुमच्या घरावर काला जादू केलेला आहे. ते सांगतात अजून तुमच्या घरावर खूप नजर लागलेली आहे, तुमच्या घरात कोणाला आपल्या नातेवाईकांशिवाय बोलतात, ते तुम्हाला असं होत आहे तसं होत आहे. हे काहीच नसतं, फक्त त्या निंबूमध्ये त्यांनी मिथिल ऑरेंज टाकलेलं असतं. ते मिथिल ऑरेंज त्यांनी मध्ये टाकलेलं असतं निंबूमध्ये. मग ते आपल्या घरी तो निंबू आपल्या डोक्यावरून ओवाळून आणि तो आपल्या समोर कापतात. मग तो कापल्यावर तो निंबू रेड रक्त निघतं त्याच्यातनं, म्हणजे ऍसिड रेड निघतं त्याच्यावर. असं त्याचा प्रयोग होतो. कोणता संदेश नसतो, पण अदृश्य स्वरूपामध्ये त्यांनी एक संदेश दिलेला असतो आणि तो संदेश फक्त आपल्या सैनिकांना माहिती असतो की कसा वाचायचा. तोच प्रकार आता आपल्याला ती आचल करून दाखवते उलट्या साईडने, जिथं दिलं त्याच्या उलट्या साईडने. हा बघा ती पण काय करते, इकडे साईडने कर बरोबर, उलट्या साईडने. फक्त थोडंसं बघून घेतोय का. बघा तिने काय केलंय, संदेश लिहिताना, बरोबर आहे सर, करा पूर्ण दिला. तिने संदेश लिहिताना लिंबूच्या पाण्याचा उपयोग केलाय. लिंबूच्या पाण्याची शाई घेतलेली आहे आणि एक काडी घेतली, तिला कापूस लावलेला आहे आणि कापसाच्या साहाय्याने तिने काय केलंय, या कागदावर संदेश लिहिलाय आणि तो संदेश तुम्हाला थोड्या मिनिटातच समजेल की काय संदेश तिने लिहिलेला होता, कारण याला खूप उष्णता लागते. चला घेतात बरोबर बघा संदेश दिसायला सुरुवात झालेली आहे. तो संदेश तुम्हाला एकदम सर्व संदेश दाखवू, तुम्हाला वाचता सुद्धा येईल. थोडस खाली घ्या म्हणजे तुम्हाला पण दिसेल. चालली लाईट
अरे अंधश्रद्धा व जादूचे प्रयोग. बस सोडे. बघा दिसतंय का अंधश्रद्धा, वरचा शब्द बघा अंधश्रद्धा दिसत नाही तुम्हाला? ची इच्छा ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलीच पाहिजे. जोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीचं मूळ कारण काय आहे हे जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला शांत म्हणजे त्या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजे. तोपर्यंत आपल्या मनाला शांती लागायलाच नको असं मला वाटतं. कारण तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला विद्या अर्जित करायची, मिळवायची आहे. आपण या विज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना आपल्या रूढी परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालता आली पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा वेगळा भाग आहे. आपण ज्या गोष्टी करतो त्यामागे श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. मी बऱ्याचदा तुम्हाला शिकवत असताना सांगत असते की कुठे दगडाला शेंदूर फासलेला असेल तर तिथे नतमस्तक होऊ नका, ती आहे अंधश्रद्धा. पण एखादी गोष्ट केल्याने जर तुम्हाला मनशांती मिळत असेल तर ती नक्की करा, ती श्रद्धा आहे. की मी असं केल्याने नक्कीच मला पॉझिटिव्ह पॉवर मिळत असेल तर ती तुमची श्रद्धा आहे. आपल्या आजूबाजूला दैनंदिन जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचं मूळ कारण आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि इयत्ता 10वीला जसं आपला सहैव परमाणू हा पाठ आहे, त्या पाठाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करायचा आहे. हेच काम आज आपल्या विज्ञान शिक्षकांनी केलेलं आहे. की आपण फार आता मोबाईलमुळे फार आळशी बनलेलो आहोत. नुसतं बघायचं आणि ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवायचं, त्याचा काहीच उपयोग करायचा नाही. पण आपण स्वतःही ते प्रयोग करून घेतले पाहिजे, केले पाहिजे. इथे सरांनी तुमच्याकडून, तुमच्यातल्याच मित्रमैत्रिणींकडून ते इथे सुरक्षितरित्या करून घेतलेले आहे. तर मला असं वाटतं आता हा आपलं हे पहिलंच वर्ष होतं. या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि खूप छान केलेलं आहे. तर पुढच्या वर्षी मी म्हणते की सगळ्याच मुलांनी असे नवनवीन प्रयोग जे आहेत ते करायचे आहेत आणि त्यामागचं मूळ कारण जाणून घ्यायचं आहे. सरांनी तुमच्याकडून एवढं करून घेतलं. तुम्हाला ज्या ज्या विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आहे, खूप त्यांचं काम जे आहे अतिशय स्तुत्य आहे. असेच तुमच्याकडून ते काम करून घेतील अशी मला खात्री आहे. सगळ्यांनीच खूप छान केलं. सगळ्यांचंच खूप कौतुक करते मी. धन्यवाद.